नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत एक अदृश्य ओढ आणि खेच असते? हो, आज आपण त्याच अदृश्य शक्तींबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्या संपूर्ण जगाला आकार देतात. चला तर मग आपल्या या प्रवासाची सुरुवात एका अगदी सोप्या प्रश्नाने करूया. कधी पाहिलंय, हवेत फेकलेला चेंडू वर जातो, पण तो नेहमी खालीच का येतो? यामागे एक खूप मोठं कारण आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी ना, आपल्याला आधी आपल्या आजच्या कथेतील मुख्य हिरोला भेटावं लागेल. आणि तो हिरो आहे बल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बल म्हणजे एक अदृश्य इंजिन आहे असं समजा. अगदी प्रत्येक क्रियेच्या मागे तेच असतं, मग ती क्रिया कितीही छोटी असो किंवा कितीही मोठी. आणि गंमत म्हणजे बल काय काय करू शकतो माहितीये का? ते फक्त एखाद्या वस्तूला ढकलत नाही, तर ते एखाद्या थांबलेल्या गोष्टीला चक्क हलवू शकतं, धावणाऱ्या वस्तूची दिशा बदलवू शकतं, आणि एवढंच नाही तर वस्तूचा आकार सुद्धा बदलू शकतं. चला तर मग आता आपण बलांच्या या जगात थोडा अजून आत जाऊया आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांना भेटूया, कारण प्रत्येकाची स्वतःची अशी एक खास ताकद आहे. सगळ्यात आधी स्नायू बल. हे आहे सजीवांचं बल. म्हणजे कसं तर बैलगाडी ओढतो तेव्हा किंवा आपण सायकल चालवतो तेव्हा या सगळ्या कामांमध्ये आपल्या स्नायूंची ताकद वापरली जाते. यानंतर येतं यांत्रिक बल. नावाप्रमाणेच ही आहे यंत्रांची शक्ती. विचार करा, भला मोठा क्रेन कसा सहजपणे जड वस्तू उचलतो किंवा चरकातून उसाचा रस कसा निघतो. इथे माणसाची ताकद नाहीये, तर यंत्राची ताकद काम करते. आणि आता गुरुत्वाकर्षण बल. ही आहे आपल्या पृथ्वीची ओढ. याचमुळे झाडावरून तुटलेलं फळ खाली पडतं आणि पावसाचे थेंब वर न जाता नेहमी जमिनीकडेच येतात. ही एक अशी शक्ती आहे जी सगळीकडे आहे. आता चुंबकीय बलाची तर गंमतच वेगळी आहे बरं का. याला वस्तूला स्पर्श करायची सुद्धा गरज नसते. आपण पाहिलं असेल, लोहचुंबक थोड्या अंतरावरूनच लोखंडी खिळ्यांना कसं स्वतःकडे खेचून घेतो. ही जणू एक अदृश्य पकडच आहे. आणि हा प्रयोग तर आपल्यापैकी जवळपास सगळ्यांनीच केला असेल. केसांवर घासलेली प्लास्टिकची पट्टी कागदाच्या छोट्या छोट्या तुकड्यांना अगदी जादूसारखी उचलते. पण ही जादू नाहीये. हे आहे स्थितिक विद्युत बल, जे घर्षणामुळे तयार होतं. आणि शेवटी येतं घर्षण बल. हे असं बल आहे जे नेहमी गतीला विरोध करतं. आणि याचमुळे आपण जमिनीवर चालू शकतो आणि सायकलला ब्रेक लावल्यावर ती बरोबर थांबते. विचार करा, घर्षण नसतं तर काय झालं असतं? बरं, आतापर्यंत आपण बलांचे वेगवेगळे प्रकार तर पाहिले. आता एक छोटीशी गंमत करूया का? बघूया तरी आपल्याला रोजच्या आयुष्यातली ही बलं ओळखता येतात की नाही. चला या जोड्या जुळवून बघूया. पहिलं, बैलगाडी ओढतो, बरोबर स्नायूबल. आता दुसरं, क्रेनने जड वस्तू उचलणे. अरे, इथे तर स्थितिक विद्युत बल दिलाय. थांबा, हे बरोबर आहे का? नाही, क्रेन म्हणजे यंत्र. मग इथे यायला हवं होतं यांत्रिक बल. बरं, पाचवा बघूया. प्लास्टिकच्या पट्टीने कागदाचे तुकडे उचलणे. आणि इथे दिलंय चुंबकीय बल. हेही चुकलं. आपण आत्ताच बघितलं, हे आहे स्थितिक विद्युत बल. आता झाल्या सगळ्या जोड्या बरोबर. आता एक कोड. कॅरम खेळायला बसण्याआधी खेळाडू बोर्डवर पावडर का टाकतात? काही कल्पना आहे? याचं उत्तर आहे घर्षण कमी करण्यासाठी. अगदी बरोबर. कॅरम बोर्ड आणि सोंगट्यांमध्ये जे घर्षण असतं ना, त्यामुळे त्यांचा वेग कमी होतो. मग पावडर टाकल्यावर काय होतं? पृष्ठभाग एकदम गुळगुळीत होतो, घर्षण कमी होतं आणि मग सोंगट्या सुसाट पळतात. आता हा विचार करा, आपण एखादी वस्तू कितीही जोरात, कितीही उंच फेकली तरी ती शेवटी खालीच येते. असं का होतं? कोणती शक्ती तिला खाली खेचते? याचं कारण आहे आपलं गुरुत्वाकर्षण बल. पृथ्वीची ओढ प्रत्येक गोष्टीला सतत खाली खेचत असते, आणि हे एक असं बल आहे ज्याच्या पुढे आपण लावलेली वर ढकलण्याची ताकद नेहमी कमी पडते. त्याचा विजय ठरलेलाच असतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. खऱ्या जगात ना, बलं कधीच एकटी दुकटी काम करत नाहीत. ती नेहमी एकत्र, म्हणजे एका टीमसारखे काम करतात. याची कल्पना आपण एका टीमसारखी किंवा एका गुंतागुंतीच्या डान्ससारखी करू शकतो. म्हणजे एकाच वस्तूवर एकाच वेळी अनेक बलं काम करत असतात. काही ओढत असतात तर काही ढकलत असतात. सगळं ताळमेळ असतो. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे
आकाशात उडणारं विमान बघा, विमानाचं इंजिन म्हणजे यांत्रिक बल त्याला पुढे ढकलतं. त्याच वेळी हवेचं घर्षण त्याला मागे ओढतं, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्याला खाली खेचते, पण पंख्यांमुळे तयार होणारी शक्ती त्याला वर उचलून ठेवते. या सगळ्या बलांचा किती अचूक ताळमेळ साधलेला असतो. तर मग आता वेळ आली आहे एक बलशोधक बनण्याची, आणि तेही एका मजेदार प्रयोगातून. चला आता आपण चुंबकीय बलाची शक्ती प्रत्यक्ष अनुभवूया. हा एक इतका सोपा आणि मजेशीर खेळ आहे ना की तो घरी सहज करता येतो. फक्त या सोप्या पायऱ्या फॉलो करा आणि बघा आपण स्वतःचे चुंबकीय मासे तयार करून त्यांना स्पर्श न करता कसे नाचवू शकतो. तर मग आता जरा आपल्या आजूबाजूला नजर फिरवा. बलांची ही अदृश्य कथा आपल्या अवतीभोवती प्रत्येक क्षणी घडत आहे. आता आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणकोणती बलं काम करताना दिसतायत?